नमस्कार. आता आपण स्टॉक कसा ऍड करायचा ते पाहणार आहोत आपण आता. स्टार्ट बटनला इथे क्लिक करा. ऍड आयटम मध्ये जा किंवा ऍड आयटम मध्ये जाऊन वरच्या मेनू मधून ऍड मल्टिपल आयटमला क्लिक करून तुम्ही स्टॉक फिल करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा स्टॉक भरायचे दोन पद्धती असतात. एक तर बारकोड वाईज किंवा एक विदाउट बारकोड वाईज. म्हणजे जे लूज आयटम जे असतात ते आपल्याला विदाउट बारकोडिंगने हे करायचे असतात आणि ज्याला बारकोड करायचं ते तुम्ही बारकोड करू शकता. फॉर एक्झाम्पल 2995 हा जो नंबर आहे तो ऑटोमॅटिक येत असतो. आता आपण बारकोडिंगने कसा स्टॉक भरायचा ते बघूत आधी. अंगठी जेंट्स वस्तूच्या नावाची लिस्ट आम्ही इथे दिलेली आहे. नसेल तर डायरेक्ट तुम्ही टाईप करून ऑटोमॅटिकली ते नाव सेव्ह होऊ शकतं. अंगठी जेंट्स, आयटम टाईप गोल्ड, ग्रुप 22 कॅरेट, एचवायडी नंबर 0 टाका, ग्रॉस वेट 0 टाका थोड्यासाठी, नेट वेट 0 टाका थोड्यासाठी, मजुरी 12%. तुम्ही इथं मजुरी ग्रॅमवर लावू शकतात, फिक्स लावू शकतात, पर्सेंटेज लावू शकतात. फॉर एक्झाम्पल 12% लावू. क्वांटिटी तुम्ही 10, 20, 30, 50 किती टाकू शकता. मी 3 टाकतो. ऍड म्हणलं. पहिल्याला डबल क्लिक करा. पहिल्याचं वजन ओके ओके म्हणा. पहिल्याचं वेट फिल करा. एचवाडी नंबर टाकायचा तर एचवाडी नंबर टाईप करू शकतात. नसेल तर नका टाईप करू. ओके म्हणा. सेकंडला डबल क्लिक करा. सेकंडचं वेट फिल करा. 3,650 मध्ये. ओके म्हणा. थर्ड एचवाडी नंबर टाईप करायचं तर एचवाडी नंबर टाईप करू शकता. ओके म्हणा. सर्व वजन भरल्यानंतर मग सेव्ह म्हणा. सेव्ह म्हणल्यानंतर मग बारकोड बटनला क्लिक करून तुम्ही त्याचे पूर्ण बारकोड काढून घेऊ शकता. छोटं प्रिंटचं बटन प्रेस करून तुम्ही बारकोड प्रिंट बटनला क्लिक करून बारकोड प्रिंट काढून घ्या. ओके. 3 आपले बारकोड आलेले आहेत आता. प्रत्येकाचे वजन सेपरेट सेपरेट आहे. चेक करा. 2,370, 3,650, 6,560. बारकोड नंबर 29959697. हे झालं बारकोड वाईज स्टॉक. सेम चांदीचं पण असंच असणार आहे. फक्त आयटम टाईप गोल्डच्या ऐवजी सिल्वर. आता आपण ब्लू स्टॉक कसं भरणार आहोत ते बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल अष्टपैलू म्हणून. आयटम टाईप गोल्ड, ग्रुप 22 कॅरेट, एचवाडी नंबर 0 टाका, ग्रॉस वेट 0 टाका. किंवा डायरेक्ट म्हणजे लूज आयटम असते डायरेक्ट मध्ये वजन टाकून द्या काय असेल ते. 650 मजुरी 12%. क्वांटिटी एकच राहून द्या. ऍड करा, सेव्ह करा आणि कॅन्सल न्यू आयटम बनताना क्लिक करा. बारकोड काढायची गरज नाही लूज आयटम. सेम चांदीचा स्टॉक आपण कसं भरणार आहोत. पायल 12 इंच, आयटम टाईप गोल्डच्या ऐवजी सिल्वर करा. ग्रुप सिल्वर करा आणि ग्रुप प्युअरच्या ऐवजी सिल्वर करा. एचवाडी नंबर 0 टाका, ग्रॉस वेट 0 टाका, नेट वेट 0 टाका. जर तुम्हाला प्रत्येक बारकोड काढायचे असेल तर पायलची पण तुम्ही बारकोड काढू शकता किंवा विदाउट बारकोड स्टॉक भरू शकता. मजुरी 10 रुपये पर ग्रॅम, क्वांटिटी 2 टाका. तुम्ही ऍड करा. सेम डबल क्लिक करून वेट फिल करा. 30 ग्रॅम 560 मिली. ओके म्हणा. परत नेक्स्ट ह्याला डबल क्लिक करून दुसऱ्याचं पण सेम त्या पद्धतीने तुम्ही वजन भरू शकता. हे दोन वजन भरल्यानंतर मग सेव्ह बटनला क्लिक करून बारकोड बटनला क्लिक करून हे दोन बारकोड जनरेट झाले. प्रिंट बटनला क्लिक करून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. आता आपण ऑर्डरचा स्टॉक असतो गोल्ड मूर्ती फ्रेम, लक्ष्मी फ्रेम. हे बघू लक्ष्मी लक्ष्मी फ्रेम. गोल्ड सिल्वर ऑर्डर करीत आपण. ग्रुप 0 टाकू, एचवाडी 0 टाका. तुमच्याकडे असं करून किती नाही लक्ष्मी फ्रेम सिल्वरचे. फॉर एक्झाम्पल 5 आहे. ग्रॉस वेट 5 टाका आणि लेबर मध्ये जे अमाऊंट मला एमआरपी वर सेल करायची एमआरपी टाकून द्या. क्वांटिटी 1 राहून द्या. ऍड म्हणून सेव्ह करा. ह्याची बारकोड काढायची बारकोड काढा, अदरवाईज काही गरज नाही. आपण स्टॉक भरला 3 पद्धतीने स्टॉक भरला. पण हा स्टॉक भरलेला आपल्याला बघायचा कुठे स्टॉक रिपोर्ट मध्ये दिसतो. स्टॉक रिपोर्ट ते स्टॉक बघायचे वेगवेगळ्या पद्धती. ऑल स्टॉक, सिलेक्टेड स्टॉक, गोल्ड स्टॉक, सिल्वर स्टॉक.
टोटल सोन्याचा स्टॉक आपल्याकडे 330 ग्रॅम 775 मिली. इथे एक्सपोर्ट टू एक्सेल क्लिक मी म्हणलं की इथे तुम्ही एक्सपोर्ट करू शकता पूर्ण. त्यानंतर स्टॉक रिपोर्ट मध्ये सिल्वर स्टॉक पण आहे. टोटल चांदीचा किती स्टॉक आहे आपल्याकडे तो दिसून येतो. सिलेक्टेड स्टॉक मध्ये पर्टिक्युलर तुमच्याकडे अंगठी जेंट्स किती स्टॉक आहे तो बघायचा ते बघू शकतो. आता आपण यात नवीन पद्धत शिकत आहोत. तर आपण जे अंगठी जेंट्स भरल्यात त्याचं वजन आपल्याला चुकलेलं आहे. आता 4.5 आहे तर बारकोड किंवा वजन आपल्याला दुरुस्त कसे करायचे. तर सगळ्यात सोपं स्टॉक रिपोर्ट मध्ये जा सिलेक्टेड स्टॉक मध्ये. तुम्हाला बारकोड नंबर माहिती असेल तर इथे डायरेक्ट बारकोड नंबर टाईप करा किंवा डायरेक्ट इथून आयटमचं नाव सिलेक्ट करा. अंगठी जेंट्स आलं 4.5. आता आपल्या इथं वजन 5.5 पाहिजे तर चुकून 4.5 झाले. तर ह्याला फक्त डबल क्लिक करा. वजन किती वाढवायचं 1 ग्रॅमने वाढवायचं 1 ग्रॅम करा. ग्रॉस वेट मध्ये नेट वेट 1 ग्रॅम करा. एच वेट 0 टाका. सेव्ह करा. वजन किती झालं तर 5.5 झालं. आता आपल्याला 5 ग्रॅमचं जे आहे हे वजन कमी करायचं आपलं. वजन हे आपल्याला 504 करायचंय पण आपले 5 झाले. सेम डबल क्लिक करा. जेवढं वजन कमी करायचं तेवढं मायनस वजा चिन्ह टाका. 0.500 मिली कमी करायचंय. 0 टाकून सेव्ह करा. वजन किती झालं 4.5 झालं. आता जी वरची जी आहे त्याचं आपलं वजन चेंज करायचं नाही फक्त बारकोड खराब झालाय तो बारकोड प्रिंट काढायचं. तर फक्त ह्याला डबल क्लिक करा. वजन ते काहीच टाकायचं नाही. फक्त इथे 0 करून सेव्ह करा. झाले 3 पद्धतीचे. तर ह्याची बारकोड प्रिंट काढायची. बॅक टू स्टॉक रिपोर्टला इथे क्लिक करा आणि ऑल स्टॉकची फ्रेम ओपन होऊन बारकोड बटनला क्लिक करून तुम्ही म्हणजे बारकोड काढू शकता. परत 3 झाले. सिलेक्टेड स्टॉक मध्ये तुम्हाला बारकोड कसे काढायचे ते समजलं. आता हे जर वेगवेगळे पर्याय आहेत तिथं. इथे तुम्ही बारकोड पर्टिक्युलर बारकोड नंबर टाईप करून स्टॉक सर्च करू शकता किंवा आयटम डायरेक्ट तुम्ही स्टॉक सर्च करू शकता किंवा एच डिव्हाइस सुद्धा तुम्ही इथे स्टॉक सर्च करू शकता. आता तुम्हाला हे इथे अंगठी जेंट्सची मजुरी 12-15 झाली पण तुम्हाला सगळ्यांना 15 लावायची. इथे लेबर चेंज मध्ये जाऊन 15% म्हणले की सगळ्याची मजुरी 15% झाली ऑटोमॅटिक. इथे तुम्ही वेट वाईज सर्च करू शकता. 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम मध्ये किती अंगठ्या असतील 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम मध्ये फाईंड म्हणले की 3 ग्रॅम ते 5 ग्रॅम मध्ये तुमच्याकडे जेवढे अंगठे आहेत तेवढे येणार. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन HYD वाईज अंगठे किती स्टॉक ते बघायचे. HYD ला क्लिक करा आणि अंगठी जेंट्सला क्लिक करा. जेवढे HYD वाईज अंगठी ना तेवढेच आहे. त्याच्यात पूर्ण जे स्टॉक आहे तुम्ही जी मध्ये तुम्ही ही सुद्धा काढू शकता. स्टॉकच्या पूर्ण पद्धती आहेत. इथून प्रिंट सुद्धा काढू शकतो. त्याच्यावर स्टॉक सेम तसाच आपला स्टॉक डिटेल असणार आहे. ऑदर स्टॉक पण असा दिसतो पूर्ण आपला किती काय आहे ते. आता स्टॉक रिपोर्ट मध्ये गेले स्टॉक डिटेल मध्ये तुमच्या टोटल ग्रॉस वेट वस्तूचा टोटल नेट वेट किती क्वांटिटी तुमच्याकडे ते दिसून येतं. तर तुम्हाला याच्यामध्ये स्टॉक रिपोर्ट मध्ये गोल्ड डे बुक येतं. गोल्ड डे बुक मध्ये तुमचा ओपनिंगचा स्टॉक ओपनिंगची क्वांटिटी दिवसभरात विकलं किती क्लोजिंगला राहिली वजन क्वांटिटी किती राहिली हे दिसून येतं तुम्हाला. त्यानंतर स्टॉक रिपोर्ट मध्ये गेले इनवर्ट स्टॉक रिपोर्ट मध्ये तुम्ही आज स्टॉक किती भरला 10 तारीख 15 तो केला. टोटल तुम्ही किती स्टॉक भरला टोटल सोनं इतकं भरलंय हे आपण 5 दिवसात चांदी इतकी भरली. इनवर्ट मध्ये स्टॉक भरलेला डिटेल दिसते आपल्याला. त्यानंतर स्टॉक रिपोर्ट मध्ये परत गेलो तर सगळे वेगवेगळे पर्याय आहेत. स्टॉक टॅली करायचे ऑर्डर स्टॉक गोल्ड स्टॉक समजलं असेल तुम्हाला स्टॉक कसा भरायचा आणि काय